तर युतीची घोषणा होण्यासाठी अवघी काही मिनिट आता उरलेली आहेत आणि थेट दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी आता रश्मी ठाकरे ज्या आहेत त्या इथे वर आदित्य ठाकरे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, अमित ठाकरे आहेत। सगळ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी उत्सुकता आहे, संपूर्ण कुटुंब या ठिकाणी एकत्र आहे। मात्र राजकीय वाटचाल देखील आता युतीच्या माध्यमातून दोघेही बंधू करणार आहेत। राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला त्यावेळेला आपण कोणाशीही युती करणार नाही, स्वतंत्रपणेच लढणार असं म्हटलेलं होतं। मात्र आताच्या एकूणच सिच्युएशन, आताची एकूणच परिस्थिती पाहता युती आघाडी करूनच निवडणुका लढल्या जात आहेत हे कदाचित राज ठाकरे यांना पटलं असेल आणि पुन्हा एकदा शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे म्हणूनच औपचारिक अशी आता युतीची घोषणा या ठिकाणी केली जाणार आहे। राज ठाकरे यांच्यासाठी ही पहिलीच राजकीय युती आहे की ते कुठल्या तरी पक्षासोबत या ठिकाणी युती करतायत। स्थानिक पातळीचा विषय वेगळा असतो, मात्र विधानसभेसाठी किंवा लोकसभेसाठी आतापर्यंत राज ठाकरे यांनी कोणासोबतही युती केलेली नाही। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला संजय राऊत पाहायला मिळत आहेत, मग ते महाविकास आघाडीचे असोत किंवा मग ठाकरे बंधूंच्या युतीचे एक शिल्पकार म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं। कारण दोघांमध्ये समन्वय साधणं आणि ती चर्चा पुढे नेणं हे काम संजय राऊत यांनी केलेलं होतं। आणि आज ज्यावेळेला ठाकरे बंधू मनानं आणि कुटुंब म्हणून एकत्र आले त्याही वेळेला संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते आणि त्यानंतर आज ज्यावेळेला राजकीय युतीची घोषणा केली जाते त्याही वेळेला आता संजय राऊत त्यांच्या सोबत या ठिकाणी असणार आहेत। आपण ही दोनही दृश्य पाहतोय, एकीकडे संजय राऊत हे आता निघालेले आहेत तर दुसरीकडे शिवतीर्थावरची दृश्य, संपूर्ण कुटुंब हे आता एकत्र आलेलं आहे आणि अगदी काही वेळातच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं जाणार आहे आणि त्यानंतर युतीची घोषणा होणार आहे। यावरच्या काही प्रतिक्रिया देखील येत आहेत त्या आपण पाहूया। सगळ्यांच्या आनंदाचा दिवस, आपण इथे सगळ्यांचे चेहरे बघतोय, सगळे आनंदी आहेत, आनंदाचा दिवस। किती जागा लढवणं काही सूत्र ठरले? नाही, सूत्र पक्षप्रमुख ठरवत आहेत, पण जास्तीत जास्त मुंबईकर या दोन्ही बंधूंना चांगल्यापैकी सपोर्ट करेल आणि 130च्या वर जागा निवडून येईल। काल एकनाथ शिंदेंनी टीका केली उद्धव ठाकरेंवर आणि रहमान डकेत असं म्हटलं उद्धव ठाकरे। त्यांनी नाही टीका केली तर भाजप जवळच घेणार नाही, करायला पाहिजे। नक्कीच 0+0=0 होतं अशी पण विरोधक टीका करताय लोक। 0+0=0 होतं तर 1 लावून बघा काय होतं। कारण हीच ती वेळ आहे आणि बघितलं आपण, म्हणजे तुम्ही म्हणालात तर पाठीमागे आशीर्वाद देत वंदनीय बाळासाहेब ठाकरे, समोर राजसाहेब असणार आहेत, उद्धव साहेब असणार आहेत आणि यामुळे हे ठाकरे कुटुंब पूर्ण झालेलं आहे। आणि ठाकरे कुटुंबाची ताकद ही महाराष्ट्राने अनुभवलेली आहे, कारण महाराष्ट्र हे एक वेगळं कुटुंब म्हणून कायम या सर्वांनी नेतृत्व केलेलं आहे। त्यामुळे खूप आनंदाचा क्षण आहे असं हे पाऊल आहे असं मला वाटतंय। आणि त्यामुळे म्हणजे अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून या कुटुंबाचं योगदान आहे महाराष्ट्राच्या प्रती। आणि त्याचबरोबर आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता आहात त्या अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला हे दोन भाऊ एकत्र येणार, नक्कीच आनंदाचा क्षण आहे। नागपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाबाहेर जल्लोष या ठिकाणी सुरू झालेला आहे। होर्डिंग्स आपण या ठिकाणी बघू शकतो, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे होर्डिंग लावले, फटाके या ठिकाणी फोडण्यात आलेले आहे आणि जल्लोष जो आहे त्या कार्यालयात होर्डिंग लागलेले आहे। आपण बघू शकतो अखेर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं, जल्लोष सुरू झालेला आहे। काय सांगणार? अतिशय आनंदाची गोड बातमी आता युतीच्या माध्यमातून आम्हाला भेटणार आहे। पूर्ण महाराष्ट्र मराठी जन ज्या गोष्टीची वाट पाहत होते तो पर्व आता येतो आहे आणि आता महाराष्ट्रासाठी एक नवीन पर्व उदयास येतो आहे, त्याचा अतिशय आनंद व्हावा। आम्ही नागपुरात मात्र एकत्र लढणार असा निर्णय झालेला नाही। आमच्या चर्चा झालेल्या आहे, युतीची जशीच मुंबईमध्ये घोषणा झाली त्याच्यानंतर आम्ही नागपूरकरांना गोड बातमी देऊ। जे पूर्ण कार्यकर्ता खुश आहे, आज ठाकरे बंधू एक झाले, हे महाराष्ट्रासाठी एक